पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील. जमीन गैरव्यवहारावर पवारांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंचं विधानही वैयक्तिक असल्याचं पवारांचं विधान. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण हे गंभीर. चौकशी करून सरकारनं जनतेसमोर सत्य मांडावं. झी 24 तासच्या बातमीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमिनी चोरल्या जात आहेत. जमीन गैरव्यवहारावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मास्टरमाइंड शीतल तेजवानी फरार. शीतल नवऱ्यासह परदेशात पळून गेल्याची माहिती. 3 दिवसांपासून पोलिसांकडून शीतलचा शोध सुरू. सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. राणे कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी नव्या समीकरणाचे संकेत. स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला. काही वेळेला डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता अनुभवातून शिकून मैदानात उतरलोय. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांना टिवचलं. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का. माजी आमदार भीमराव धोंडे हाती घड्याळ बांधणार. 11 नोव्हेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश. शरद पवारांनी सत्तेचा वापर फक्त स्वार्थासाठी केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर आरोप. जाणता राजाने अर्धा बारामती तालुका दुष्काळी का ठेवला? विखेंचा शरद पवारांना सवाल. विक्रोळीत आमदार सुनील राऊतांविरोधात शिवसैनिक आक्रमक. संतप्त शिवसैनिकांनी सुनील राऊतांचा पुतळा जाळला. राऊत छळ लाटत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप. आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमा. बाबा सिद्दीकींच्या पत्नीची मागणी. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल.